अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्याचं घडलंय असं की पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणी संदर्भात पाठवलेलं आणखी एक पत्र चर्चेत आलंय। 29 एप्रिलला 2026 ला पाठवलेल्या पत्रात तटकरेंच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष असा पदोल्लेख नाहीये। त्याऐवजी दोघांच्या नावासमोर ते सदस्य असलेल्या सभागृहाचे गटनेते असा पदोल्लेख आहे। त्यामुळेच तटकरे आणि पटेल हे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावर आहेत की नाही अशी चर्चा रंगली आहे। या चर्चेला कारण म्हणजे याच पत्रात अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले टोको तातुंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष अरुणाचल प्रदेश असा उल्लेख आहे। तर हे पत्र समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सारवासारव केली जाते। दरम्यान सुनेत्र पवार यांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर सुनेत्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष असा याच्यामध्ये पदोल्लेख आहे। त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राज्यसभा गटनेते असा उल्लेख आहे। सुनील तटकरे आपण पाहतोय तर सुनील तटकरे यांच्या नावासमोर लोकसभा गटनेते असं नाव आहे। त्यानंतर टोको तातुंग अरुणाचल प्रदेश प्रदेशाध्यक्ष आमदार असा पदोल्लेख त्यांच्या नावासमोर आहे।